Now see, using factor theorem, you can decide whether a linear polynomial is factor of the dividend polynomial, but not necessary every time you got linear polynomials. So, in general, how to factorize the given polynomial, we'll see one or two methods of that one. The very simplest method, you know that one, a square minus b square is always factorized as a plus b into a minus b. आपल्याला हे माहिती आहे की a square minus b square म्हणजे दोनच फॅक्टर असतील, दोनच टर्म्स असतील तर त्याचे आपण असे फॅक्टर काढू शकतो. फॉर एक्झाम्पल आता बघा, हे 4x स्क्वेअर मायनस 9, तर हे असं आहे, त्यामुळे हे 4x स्क्वेअर कॅन राईट 2x मायनस अँड मायनस 3 स्क्वेअर. जर आपल्याला दोन ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि मध्ये निगेटिव्ह साइन असेल डायरेक्ट आपण लिहू शकतो इट इज 2x प्लस 3 इंटू 2x मायनस 3. म्हणजे जर दोनच टर्म असतील आणि दोन्ही परफेक्ट स्क्वेअर्स असतील तर आपण असे फॅक्टर पाडू शकतो. वन मोर एक्झाम्पल, सपोज this is you can write as 5y bracket square minus 4x bracket square. आता हे सुद्धा सेम असंच आहे, a square minus b square, so you can write it as 5y plus 4x and it is 5y minus 4x. So these are the factors, but not necessary you get two terms always and two perfect squares you have. Suppose you have a quadratic polynomial. This was also quadratic one, but you have a quadratic polynomial of this type having three terms. This was also quadratic but having two terms. आता आपल्याला माहिती आहे की असं जर असेल तर आपण काय करतो, तर कोएफिशिएंट ऑफ द क्वाड्रेटिक टर्म अँड द कॉन्स्टंट टर्म यू मल्टिप्लाय, दॅट इज -3 into 2, that gives you -6. Now you factorize this -6 such that sum of those factors is so see -3 into 2, that is -6. Now you factorize this -6 as you get sum 5 and product -6. So you will get 6 into -1. Now if you sum these two, it gives you 5, and if you do the product, it is -6. आता पुढची प्रोसेस तुम्हाला बघा आठवते काय, 2m स्क्वेअर, हे 5mच आहे ते आपण फक्त लिहितोय 6m वजा m वजा 3. आता पुढे आपण ह्या दोघांमध्ये कॉमन घ्यायचंय, ह्या दोघांमध्ये कॉमन घ्यायचंय. ह्या दोघांमध्ये कॉमन घेतल्यानंतर आपल्याला काय कॉमन घेता येईल बघा, 2m यू कॅन टेक कॉमन, हिअर रिमेन्स m plus 3. If you take -1 common, you get m plus 3. So the factors are m plus 3 is common factor and 2m minus 1. So m plus 3 into 2m minus 1. असे आपण फॅक्टर काढू शकतो. अजून एक एक्झाम्पल आहे, 6x square minus 5x minus 6. Now if you see product of -6 and 6 is -36. You want -5. आता 36चे काय फॅक्टर पडू शकतात, 9 चौक 36 पडू शकतात, 6 चौक 36 पडू शकतात, 12 त्रिक 36 पडू शकतात, पण आपल्याला 5 मिळायला पाहिजे. म्हणजे 9 चौक 36 याच्यानं आपल्याला 5 मिळू शकतात, पण आपल्याला प्रॉडक्ट मायनस पाहिजे, म्हणजे ह्या दोनपैकी एक मायनस पाहिजे आणि ॲडिशन -5 म्हणजे हाच मोठा पाहिजे. तर बघा, -9 अधिक 4 केल्यानंतर -5 मिळतं. त्यामुळे आपण हे असं लिहू शकतो, 6x स्क्वेअर -9x प्लस 4x. बघा, ह्या दोघांची बेरीज केली तेवढी येते, फक्त हे जे दोन फॅक्टर आहेत ते कुठले आहेत तेवढे आपल्याला कळले पाहिजे. आता ह्याच्यातनं आपण काय कॉमन घेऊ शकतो आणि ह्याच्यातनं आपण काय कॉमन घेऊ शकतो, ह्याच्यातनं आपण 3x कॉमन घेऊ शकतो. इथे 3x कॉमन घेतल्यावर राहील 2x मायनस 3 आणि ह्याच्यातनं +2 कॉमन घेतल्यावर राहील 2x मायनस 3. म्हणजे आता आपल्याला समजेल याचे फॅक्टर आहेत 2x मायनस 3 इंटू अदर फॅक्टर 3x प्लस 2. म्हणजे असं जर क्वाड्रेटिक असेल तर आपण त्याचे फॅक्टर पाडू शकतो. बघा, अजून दोन उदाहरण घेतले क्वाड्रेटिक कळलं तर त्याच्या पुढचं आपल्याला क्युबिक फॅक्टरकडे जाता येईल. आता 3y स्क्वेअर मायनस 2y मायनस 1. इथे बघितलं तर 3 इन -1, सो 3 इंटू -1 दॅट इज -3. आता हे -3चे फॅक्टर तुम्हाला पडायचे -2 आणि 1. म्हणजे बघा, -2 आणि 1 याचा प्रॉडक्ट केल्यावर -3 इंटू 1 असंच येईल आणि यांची मात्र ॲडिशन केल्यावर आता तुम्हाला -2 येईल. सो इट विल बी 3y स्क्वेअर -3y प्लस y -1
मायनस 3y प्लस वाय केल्यावर मायनस 2y असं येईल. ह्याच्यातनं आपण घेऊ शकतो 3y कॉमन घेऊन y मायनस 1 आणि ह्याच्यातनं काहीच कॉमन येत नाही म्हणजे 1 कॉमन काढायला हरकत नाही आपल्याला. सो इट गिव्स यू y मायनस 1. सो इट विल बी 3y प्लस 1 इंटू अदर ब्रॅकेट 3y y मायनस 1. हे क्वाड्रॅटिक आपण असे फॅक्टर पडू शकतो. फक्त लक्षात ठेवायचं हा आणि हा नंबर यांचे प्रॉडक्ट करायचं आणि त्याचे फॅक्टर पडायचे की ज्यांची बेरीज मात्र ही मधली टर्म एवढी आली पाहिजे. इथे बघा अजून एक उदाहरण घेतलंय मी. नाउ ॲज द डिनॉमिनेटर इज 2 you cannot factorize as it is, so the simplest way multiplied by 2, that means make it common denominator 2, so it gives you x square minus 6x plus 8. आता जर 2 ने डिवाइड केलं तर हेच येईल बघा, हेच येईल बघा आणि ह्याला डिवाइड केला होईल. नाउ टेक दिस 1/2 as it is. नाउ फॅक्टराइज दिस 8 you plus 8 and you want minus 6. आता बघा 8 चे फॅक्टर आपण 4 2 8 असे काढू शकतो, पण आपल्याला मायनस 6 पाहिजे. त्यामुळे -2 आणि -4 केल्यानंतर त्याच्यातून -6 हे प्रॉडक्ट केल्यावर हा 8च येणार आहे. सो इट इज x स्क्वेअर minus 4x minus 2x plus 8. So it is 1/2 into, from this one you can take x common, so it will be x minus 4. If you take -2 common, it gives you x minus 4. So it will be 1/2 into x minus 4 common and this x minus 2. म्हणजे अशा प्रकारे तुमचे जर क्वाड्रॅटिक असेल तर तुम्ही इझिली फॅक्टर पाडू शकता. नाउ लेट अस टेक फ्यू मोर एक्झाम्पल्स which is not looking as a quadratic one, but you can convert the example into quadratic one. If you see this bracket and this bracket, they are same. So to make it simple one, let x square minus x something is equal to y, so that this becomes y square, this is y square minus 8y plus 12. Now this is a quadratic one, you can factorize this one. 12, how do you factorize 12? So that you get minus 8. So 12, 6 into 2, so 6 into 2 gives you 12, but you need minus 8, so minus 6 and minus 2. So it will be y square minus 6y minus 2y plus 12, and directly you can write down. So you can take y common from this one, so y minus 6, you can take minus 2 common, y minus 6, so your factors are y minus 6 and y minus 2. Now normal example ends at this stage, but the value of y is x square minus x. If you resubstitute, it gives you x square minus x minus 6 into x square minus x minus 2. आता खरं म्हणजे इथे थांबायचं की नाही थांबायचं हे फॅक्टर पडत असले तर किंवा नसले त्याच्यावर अवलंबून आहे. आता याचे फॅक्टर पडतात का बघा, -6 आणि -2 याचे तुम्ही फॅक्टर पाडला तर तुम्ही याचे फॅक्टर पाडू शकता. -6 3 2, फक्त मायनस साईन पाहिजे म्हणजे -3 आणि 2, म्हणजे याचे फॅक्टर येतील x minus 3x plus 2. डायरेक्ट लिहू शकता. जर ह्याचा कोएफिशियंट 1 असेल आणि तुम्हाला फॅक्टर मिळाले असेल तर तुम्ही डायरेक्ट त्याचे फॅक्टर लिहू शकता. आणि तुम्हाला ह्याचे जर फॅक्टर पाडणं पॉसिबल असेल -2, आता -2 चे फॅक्टर काय पडू शकता, 2 into 1 हेच पॉसिबिलिटीज आहेत. प्रॉडक्ट तर -2 यायला पाहिजे, म्हणजे एक तरी कुठलं तरी मायनस पाहिजे आणि -1 पाहिजे, पण तुम्ही असं लिहू शकता. त्यामुळे इट गिव्स x minus 2 into x plus 1. ती प्रोसिजर मागाची केली तरी चालेल, डायरेक्ट फॅक्टर तुम्ही लिहू शकता. म्हणजे जर असं एक्झाम्पल असेल, थोडी क्ल्यू तुम्हाला इथून मिळते, हा ब्रॅकेट सेम आहे, सो यू कॅन सॉल्व दॅट एक्झाम्पल. नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल which is not as same as the first one. We have given few examples in your papers, you can solve later on. Now this is x minus 5 bracket square and this is 5x minus 25. If you observe this one, if you take 5 common from this one, it gives you x minus 5. So that is clue for you. So x minus 5 bracket square minus 5x minus 5 minus 24. Now as like the previous one, you can call this x minus 5 as something y. So suppose x minus 5 is equal to y. So actually it is y square minus 5y minus 24. आता तुम्हाला 24 चे फॅक्टर पाडायचे. 24 चे फॅक्टरचे 2-3 पॉसिबिलिटीज तुम्हाला फक्त बघायला लागतील. तुम्हाला यायला पाहिजे 5.
बघा आता -24 फॅक्टर पाडायचे, ज्याच्यातून 5 मिळू शकतात, तसे 6 चौक 24 मधून 5 मिळणार नाही, 12 दुनी 24 मधून 5 मिळणार नाही, पण 8 त्रिक 24 मधून 5 मिळतील. सो द फॅक्टर्स आर 8 and 3. तर साइन तुम्हाला बघायचे, -5 पाहिजे म्हणजे मोठा आकड्याला मायनस साइन पाहिजे, त्यांची बेरीज केली तर -5 येईल. सो इट इज y स्क्वेअर मायनस 8y plus 3y minus 24. Y you can take common, so y minus 8 you get, and plus 3 you can take common, y minus 8, that is y plus 3 into y minus 8. Now value of y is x minus 5, so you can put that value of x minus 5 plus 3, x minus 5 minus 8, so that this is very easy. X minus 2 we can write, and this is x minus 13. In any way, if we take x minus 5 common from this one, and if you solve, I have solved by that method in your papers. This is more easier than that one. Now see a last example. This is also different one. You have product of 4 brackets. Now as it is, if you make product of these two and these two, it will not work. You have to think before that one. This one and this one, this one and this one. Because from these two, if you make product of these two, see what you get. X plus 2 into x minus 7, it is x square into minus 7, that is minus 7x plus 2x minus 14, so it gives you x square minus 5x minus 14. And if you do the product of x minus 3 and x minus 2, it is x square minus 2x minus 3x plus 6, so it is x square minus 5x plus 6. So if you observe the product, first two terms are same. That's why we make combination of these brackets as this one. So this is can be written as x plus 2 into x minus 7 into x minus 3 into x minus 2 plus 64. Now already we have made this product, so we'll write directly. For these two, we write x square minus 5x minus 14, and for these two, it is x square minus 5x plus 6, and this plus 64 as it is. Now if you observe these two brackets, this x square minus 5x is same as here x square minus 5x. So let something x square minus 5x as some y or some m you can take, so that this becomes y minus 14 into y plus 6 plus 64. Now you can make product of these two, so it is y square plus 6y minus 14y minus 84 plus this 64, so that this becomes y square. This minus plus 6y minus 14y is minus 8y minus 20. Now you can have to factorize 20. There are many possibilities of factors of 20. 5 into 4 you can do, but you will not get 8. So 10 into 2, I think you will get 8. So 20, 10 into 2, as you need 8y negative, so minus 10. So that you can write down this factor directly, y minus 10 into y plus 2 now still it is not finished. Now see, value of y is x square minus 5x, so it is actually x square minus 5x minus 10, and other one x square minus 5x plus 2. Now they are also quadratic one. Now is it possible to factorize this one? So 10, 5 into 2, that is only possibility of 10, or 10 into 1. 5 into 2 will not give you 5, 10 into 1 will not give you 5. So this further factorization is not possible. Again same thing, 2 into 1, maximum possible 2 into 1, from 2 and 1 you cannot get 5. So this is the end of this type of example. In the paper I have given few more examples, you try to solve it. Now this is the end of this topic. Thank you.